नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यज्योती चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सायकोथेरपी, बिहेवियर थेरपी हे दोन डिफरन्स बघणार आहोत. सायकोथेरपी म्हणजे काय, तर मानसोपचार म्हणजे रुग्णाने गमावलेला आत्मविश्वास पुन्हा प्रस्थापित करणे. सायकोथेरपी म्हणजे मानसोपचार, बिहेवियर थेरपी म्हणजे वर्तनोपचार. तर वर्तनोपचारामध्ये वर्तणूक जी वाईट आहे ती सोडून योग्य वर्तणुकीची सवय लावणे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिफरन्स जे आहे ते तुमच्याकडे जर नोट्स वगैरे असेल तुमच्या नर्सिंग ट्युटरने दिलेल्या किंवा तुम्ही काढलेल्या असेल तर ते सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता, त्या लिहू शकता, याचा आधार पण तुम्ही घेऊ शकता. दुसरं आहे, यामध्ये सायकोलॉजिकल प्रोसेसचा वापर करून उपचार केले जातात. वर्तणूक थेरपीचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्यामध्ये उपचार होत असलेली स्थिती आणि व्यक्तींच्या लक्षणांची तीव्रता बघतात, ठीक आहे, किंवा बघितली जाते असं तुम्ही इथे लिहू शकता. त्याच्यानंतर तिसरं आहे, यामध्ये तज्ज्ञ व्यक्ती रुग्णांना सावरण्यास मदत करतात. तर वर्तनोपचारामध्ये सुद्धा तज्ज्ञ व्यक्तींचा संघ असतो, तज्ज्ञ व्यक्तीच असतात. त्याच्यानंतर आहे चौथा, या पद्धतीचा वापर सहकार्य न करणाऱ्या रुग्णांवर करता येत नाही. या पद्धतीमध्ये रुग्णांची थोडीफार सहमती लागते. पाचवा, यामध्ये रुग्णाला भूल देण्याची गरज नसते. यामध्ये सुद्धा रुग्णाला भूल देण्याची किंवा अंडर अनेस्थेशिया करण्याची कुठली प्रोसेसची गरज नसते. सहावा फरक आहे, उपचार पद्धती बुद्धिमत्ता कमी असणाऱ्या रुग्णांवर करता येत नाही. ही उपचार पद्धती लैंगिक विकृती, भयगंड, मज्जा विकृती, बाल्यवर्तन रुग्णांवर करतात. ही उपचार पद्धती कुणावर करतात? लैंगिक विकृती असलेली, भयगंड असलेली, मज्जा विकृती, बाल्यवर्तन रुग्णांवर करतात. याचे विपरीत परिणाम काहीच नाहीत. याचेही विपरीत परिणाम काहीच नाही आहेत. या उपचारासाठी शारीरिक तपासणीची गरज लागत नाही, ठीक आहे. तर यामध्ये सुद्धा शारीरिक तपासणीची गरज नाही. नववा आहे, सायकोथेरपीचा कालावधी 4 महिन्यांपासून 2 ते 3 वर्ष असू शकतो. सायकोथेरपीचा कालावधी 4 महिन्यांपासून 2 ते 3 वर्ष असू शकतो. बिहेवियर थेरपी 6 ते 20 आठवडे बिहेवियर थेरपीसाठी लागतात. वर्तनामध्ये बदल करायचा असतो, चांगल्या सवयी रुग्णांमध्ये प्रस्थापित करायच्या असतात. 10वा आहे, मानसोपचार पद्धत. मानसोपचाराच्या काही पद्धती आहेत, उदाहरणार्थ नार्को ॲनालिसिस, मोहनेता. वर्तनोपचार हा 3 प्रकारामध्ये दिला जातो. तर हे तुम्ही लिहू शकता. वर्तनोपचार हा 3 प्रकारामध्ये दिला जातो. त्याच्या रुग्णांच्या कंडिशननुसार ह्या थेरपी दिल्या जाते. रुग्णांच्या कंडिशननुसार ही थेरपी दिली जाते, हे ॲड करू शकता तुम्ही. यामध्ये सायकोथेरपिस्ट मानसोपचार करतात, यामध्ये सायकोथेरपिस्ट उपचार करतात, वर्तनोपचार करतात. तर अशा प्रकारे तुम्ही बिहेवियर थेरपी, सायकोथेरपी करू शकता. तुमच्याकडे ह्याच्यापेक्षा चांगल्या नोट्स असेल नर्सिंग ट्युटरने दिले, त्यासुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. कंपल्शन नाही आहे की हेच मी दिलेलं आहे ते फॉलो करणं गरजेचं आहे. तुमच्याकडे असलेल्या नोट्स किंवा नर्सिंग ट्युटरने दिलेल्या नोट्स त्याही तुम्ही फॉलो करू शकता. वाटलंच ते ह्याचा आधार घ्या, त्या ज्या तुमच्या नोट्स आहेत त्याचा आधार घेऊ, छानपैकी क्वेश्चन पेपर लिहा. बऱ्याचदा कमेंट्स आहेत की बरेच म्हणजे व्हिडिओ बनवायचे राहिलेत, आता पॉसिबल नाही आहे. हार्डली परीक्षेला 2 ते 3 दिवस बाकी आहेत. तर तुम्ही तुमचा सेल्फ स्टडी करा, जेवढं आहे त्याचाच रिव्हिजन करा. जे तुम्हाला नाही येत आहे, जेवढं स्टडी केलं त्यातलं लिहिलं तरी पण तुम्ही पासिंग करू शकता. काही काळजी करू नका, छान अभ्यास करा, ठीक आहे. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला स्टडी करायचं आहे, काळजी घ्यायची, मस्त राहायचं आहे. हा मेंटल हेल्थ आणि सायकॅट्रिक नर्सिंगचा टॉपिक होता, हे लक्षात घ्यायचं. चॅनलवर नवीन जरी आले असाल सबस्क्राईब करून जा. पुढे तुमचे इयर्स असणार आहेत, तर ते तुम्हाला नोट्स किंवा हे चॅनल म्हणजे थोडेफार मदतीसाठी उपयोगी येईल. तर लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.